महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 टीईटी, सीटीईटी, टेट या परीक्षांसाठी उपयुक्त असणारे गणिताचे 20 हमखास प्रश्न स्पष्टीकरणासह मी आपणासमोर सादर करत आहे. सेकंदात गणिताचे प्रश्न सोडवण्याची ट्रिक मी आपणाबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग अभ्यासूयात. 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येच्या वर्गाची किंमत किती? त्रिकोणी संख्येवर हा प्रश्न आहे आणि अत्यंत सोपा आहे. त्यासाठी तुम्हाला त्रिकोणी संख्या माहिती असायला हव्यात. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर टिपके जोडले असता समभुज त्रिकोण तयार होतो आणि नंबरचा एक पॅटर्न मिळतो, त्याला त्रिकोणी संख्या म्हणतात. त्रिकोणी संख्येमधील पहिली संख्या आहे 1. 1 अधिक 2 3, 3 अधिक 4 6, 6 अधिक 5 10, 10 अधिक 6 अधिक 4 10, 10 अधिक 5 15, 15 अधिक 6 21, 6 अधिक 7 28. तर अशा प्रकारे हा त्रिकोणी संख्येचा पॅटर्न आहे. आणि आपल्या प्रश्नामध्ये काय दिलं आहे की 3 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे, तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येचा वर्ग आपल्याला काढायचा आहे. 3 ही पहिली संख्या असेल तर 2 3 4 5, पाचवी संख्या येते 21. 21 चा वर्ग आहे 441, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर 5व्या क्रमांकावर येणारी संख्या 21 आहे. 21 चा वर्ग 441. 8 2 0 7 हे अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती? ज्या वेळेला 4च अंक दिलेले असतात आणि आपल्याला 5 अंकी नंबर तयार करायचा असतो, त्यावेळेला 5 अंकी मोठ्यात मोठा नंबर तयार करताना जो मोठा अंक आहे तो डबल घ्यायचा असतो. म्हणजे मोठ्यात मोठा नंबर आपला काय तयार होईल? 8 8 7 2 0. आणि ज्या वेळेला आपल्याला लहानात लहान नंबर करायचा असतो त्यावेळेला छोटा अंक जो आहे तो डबल घ्यायचा असतो. म्हणजे आपला लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती तयार होईल? 2 0 0 7 8. आणि यांच्यामधला फरक आहे 4 8 6 4 2. सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही? त्या ठिकाणी 431 437 557 571 असे मोठे नंबर दिलेले आहेत. आणि ज्यावेळेला असे मोठे नंबर दिलेले असतात आणि आपल्याला मूळ संख्या शोधायची असते, त्यावेळेला आपण काय करायचं की या मूळ संख्याच्या जवळपासच्या कोणता परफेक्ट स्क्वेअर आहे ते शोधायचं आहे. म्हणजे आता 431च्या जवळचा परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे? 400, जो 20चा वर्ग आहे. 437 हा 21च्या वर्गाच्या जवळ आहे. 557 हा 24च्या वर्गाच्या जवळ आहे. आणि 571 हा देखील 24च्या वर्गाच्या जवळ आहे. मग 20 21 24च्या पूर्वीचे ज्या काही मूळ संख्या आहेत, मग 1 3 7 5 7 11 13 17 19 या संख्येने जर यांना भाग जात असेल तर त्या मूळ संख्या नाहीत. आणि या संख्येने जर यांना भाग जात नसेल तर त्या मूळ संख्या आहेत. मग या ठिकाणी हे सगळेच नंबर जर तुम्ही डिवाइड करून पाहिले तर 437 या संख्येला फक्त 19 ने भाग जातोय. 19 दुणे 38, 5 उरतात, 19 त्रिक 57. म्हणजे 437 ही मूळ संख्या नाहीये, बाकीच्या मात्र मूळ संख्या आहेत. जे आपलं उत्तर आहे 437. खालीलपैकी जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? आता जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ संख्या म्हणजे ट्विन प्राईम नंबर्स. ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय? तर ट्विन प्राईम नंबर्स मध्ये 2 मूळ संख्या असाव्यात आणि 2 मूळ संख्यांमधला फरक 2 असावा. 2 मूळ संख्या आणि 2 मूळ संख्यांमधील फरक 2 असावा. आता या ठिकाणी 129 आणि 131 ह्या 2 मूळ संख्या आहेत का? यामध्ये 9 अधिक 2 11 अधिक 1 12, म्हणजे या 129ला 3 ने भाग जातो. म्हणजे या दोनही मूळ संख्या नाहीयेत. 139 141 या ठिकाणी 4 अधिक 2 अधिक 4 अधिक 1 अधिक 1 6, म्हणजे याला देखील 3 ने भाग जातो. ही देखील मूळ संख्या नाहीये. 179 आणि 181 या ठिकाणी ह्या दोनही मूळ संख्या आहेत आणि त्याच्यात फरक 2 आहे, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. 13 ते 88 मधील सम आणि विषम संख्यांच्या
बेरजेतील फरक किती? आता ज्या वेळेला असा प्रश्न विचारलेला असतो त्यावेळेला 13 आणि 88 याच्यामधल्या समसंख्या काढून विषम संख्या काढून त्यांची बेरीज वजाबाकी करू नका. यासाठीची ट्रिक मी तुम्हाला सांगत आहे. 13 ते 88 मध्ये किती नंबर आहेत ते जर आपल्याला काढायचं असेल तर 88 वजा 12. 13च्या अगोदरचे 12 नंबर आहेत म्हणजे 13 ते 88 मध्ये एकूण 76 नंबर आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे की सम आणि विषम संख्यांमधला फरक काढायचा आहे, बेरजेतला फरक. मग काय करायचं, 13 ते 28 या नंबर मधले 13 पासून सुरुवात करून 88 पर्यंत लगतच्या संख्यांच्या जोड्या जोडवायच्या. जसं 13 14, 15 16, 17 18 यामध्ये 13 सम विषम आहे, 14 सम आहे, 15 विषम आहे, 16 सम आहे, 17 विषम आहे, 18 सम आहे, असं 88 पर्यंत सगळ्यांच्या जोड्या लावायच्या. आणि या प्रत्येक जोडीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक जोडीमध्ये एकचा फरक आहे. 14 वजा 13 1, 16 वजा 15 1, 18 वजा 17 1. तर अशा प्रत्येक जोडीमध्ये एकचा फरक आहे. आणि अशा किती जोड्या आपल्याला मिळतात तर 13 ते 88 मध्ये या ठिकाणी आपण पाहिलं की एकूण 76 नंबर आहेत आणि त्याच्या आपण जोड्या जुळवल्या म्हणजे आपल्याला 38 जोड्या मिळतात, 38 पेअर्स मिळतात. मग 38 पेअर्स मिळतात आणि प्रत्येक पेअर मध्ये प्रत्येक जोडीमध्ये एकचा फरक आहे म्हणजेच 38 गुणिले 1 त्यांच्यामधली जी काही त्यांच्यामधला जो काही फरक आहे त्या फरकाची बेरीज किती येईल 38 येईल. म्हणजे आपलं उत्तर किती झालं 38. अशा प्रकारची ट्रिक वापरून तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न सेकंदात सोडवू शकता. खालीलपैकी कोणती संख्या 36 ने विभाज्य नाही? कोणतीही संख्या 36 ने जर विभाज्य असायला हवी तर 36 म्हणजे ती 4 ने आणि 9 ने या दोनही संख्यांनी विभाज्य असायला हवी. आपण प्रथम पाहूयात की या 4 संख्या 4 ने विभाज्य आहे का? 4 ने विभाज्य होण्यासाठी कोणती कसोटी आहे तर शेवटचे 2 नंबर जे आहेत ते जर 4 ने विभाज्य असतील तर तो नंबर 4 ने विभाज्य असतो. त्या ठिकाणी 4 16 56 44 हे सगळे 4 ने विभाज्य आहे. म्हणजे सगळे नंबर 4 ने विभाज्य आहे. आता आपण 9 ने बघूयात. तर 9ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे तर या ठिकाणी या सगळ्या नंबरची बेरीज जर 9 ने विभाज्य असेल तर तो नंबर 9 ने विभाज्य असतो. आता या ठिकाणी 7 अधिक 7 14 अधिक 4 18 म्हणजे हा 9 ने विभाज्य आहे. म्हणजे 36 ने देखील विभाज्य आहे म्हणजे हे उत्तर नाहीये. 6 अधिक 3 9 हे देखील 9 ने विभाज्य आहे म्हणजे देखील उत्तर नाहीये. 9 अधिक 7 16, 16 अधिक 5 21, 21 अधिक 6 27 हे देखील 9 ने विभाज्य आहे म्हणजे हे देखील उत्तर नाहीये. 9 अधिक 9 18, 18 अधिक 4 22, 22 अधिक 4 26 म्हणजे 26 हा नंबर 9 ने विभाज्य नाहीये. म्हणजे 99 44 देखील 9 ने विभाज्य नाही म्हणजेच तो 36 ने विभाज्य नाही म्हणजे हे उत्तर. 4 8 9 2 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी जास्तीत जास्त 4 अंकी संख्या किती? जास्तीत जास्त म्हणजे मोठ्यात मोठी संख्या. मग आता ज्यावेळेला मोठ्यात मोठी संख्या आपल्याला करायची असते त्यावेळेला हे सगळे नंबर उतरत्या क्रमाने घ्यायचे. 9 8 4 2, 9 8 4 2 हे आपलं उत्तर. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या तर सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती आहे 9 आहे. ती लक्षातच ठेवायची. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर. आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या, 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या जी आहे ती 97 आहे. ह्यांची बेरीज किती 9 अधिक 7 16 106. दिस इज द आन्सर. एका संख्येस 15 11 12 ने भागले असता बाकी 4 उरते ती संख्या कोणती? तर बघा या ठिकाणी प्रत्येक संख्येला 15 11 12 ने भागत बसू नका. एका संख्येला 4 ने भागले असता बाकी 4 उरते म्हणजे आपण जर या प्रत्येक संख्येतून 4 वजा केला तर या संख्यांना 15 11 12 ने पूर्ण भाग जाणार आहे. आता 4 जर वजा केला तर काय उरेल 660 वजा 4, 1984 वजा 4, 1316 वजा 4, 2636 वजा 4 तर हे नंबर मिळतात. ह्या नंबरला जर तुम्ही 15 11 12 ने भागलं तर 1984 ला या तीनही नंबरने भाग जातो म्हणजे आपलं उत्तर 1984.
15, 21, 28, 36 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? 15, 21, 28, 36 ह्या त्रिकोणी संख्या आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये आपण अभ्यासले की त्रिकोणी संख्या 1 पासून सुरू होतात. 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10, 10 अधिक 5 15, 15 अधिक 6 21, 21 अधिक 7 28, 28 अधिक 8 36. म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन बी. 100 संख्यांची सरासरी 40 आहे. 100 संख्यांची सरासरी 40 आहे म्हणजे एकूण त्यांची बेरीज किती येईल? 4000. एका संख्येऐवजी 30च्या जागी 70 घेतल्यास, 30च्या जागी जर 70 घेतले तर ह्या बेरजेमध्ये किती वाढतील? 40 वाढतील. म्हणजे ते 4040 होतील. नवीन बेरीज 4040 होईल. आणि मग जर आपण त्यांची सरासरी घेतली तर 4040 भागिले 100 म्हणजेच 40.4 उत्तर. म्हणजे दिस इज आवर ऑप्शन. 216, 126, 162 वयांचे समान गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या असतील? आता या ठिकाणी प्रत्येक गठ्ठ्यात आपल्याला वह्या समान करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला 216, 126 आणि 162 यांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF म्हणजेच मसावी काढायचा आहे. आता तीनही संख्यांचा मसावी अगदी काही सेकंदात कमीत कमी वेळेत कसा काढायचा ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. 216, 126, 162 ह्या सगळ्या संख्यांना 2 ने भाग जातो. 2 10, 2 16, 2 12, 2 6, 2 16, 2 बी. त्यानंतर 3 ने भाग जातो. 3 9, 3 18, 3 दुने 6, 3 1 3, 3 दुने 6, 3 7 21. त्यानंतर 12 7 19 यांना काही समान संख्येने भाग जात नाही. तर ह्या ज्या काही 2 3 3 हे कॉमन फॅक्टर आहेत. ह्या कॉमन फॅक्टरची मल्टिप्लिकेशन म्हणजे 18. म्हणजेच यांचा मसावी 18 आहे. म्हणजेच प्रत्येक गठ्ठ्यामध्ये आपल्याला 18 वह्या लागतील. 39, 247 मधील उजवीकडील 4ची स्थानिक किंमत आणि डावीकडील 4ची स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? उजवीकडील 4ची स्थानिक किंमत जी आहे ती 4000 आहे आणि डावीकडील 4ची स्थानिक किंमत जी आहे ती 40 आहे. यांचं जर आपल्याला पट काढायची असेल तर 40 भागिले 40,000 बरोबर 1 भागिले 100 म्हणजेच 10⁻². म्हणजे बी इज द करेक्ट ऑप्शन. 15, 26, 35, 50, 63, 99 या ठिकाणी 63च्या जागेवर कोणता नंबर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी यांचा डिफरन्स जर आपण लक्षात घेतला ह्या सिक्वेन्स मध्ये तर 15 आणि 26 याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 11चा फरक आहे. 26 अधिक 35 ह्याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 9चा फरक आहे. 35 अधिक 50 याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 15चा फरक आहे. 50 अधिक 63 यामध्ये फरक कितीचा आहे? 13चा आहे. म्हणजेच आपण फरक जर गृहीत धरला तर फरक अल्टरनेट होतो. 11 अधिक 4 15 होतो. 9 अधिक 4 13 होतो. म्हणजेच पुढचा फरक जो असेल तो 15 अधिक 4 19चा असेल. म्हणजे 63 मध्ये जर आपण 19 मिळवले तर जो नंबर येईल ते आपला आन्सर असेल 9 3 12, 6 2 8 82. दिस इज द आन्सर. 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती आहे? आता 2 अंकी समसंख्यांची बेरीज ज्या वेळेला तुम्हाला काढायची असते त्यावेळेला एकतर 2 अंकी समसंख्यांची आणि विषम संख्यांची बेरीज पाठ करून ठेवा किंवा 2 अंकी समसंख्यांची बेरीज काढण्यासाठीची ट्रिक मी तुम्हाला सांगते. 2 अंकी समसंख्या कुठून सुरू होतात? 10 पासून सुरू होतात, 98 पर्यंत जातात. 98 नंतरची जी संख्या आहे ती विषम आहे. मग 10 ते 98 पर्यंत एकूण 45 संख्या आहेत. आता ह्या 45 संख्यांच्या जोड्या बनवायच्या. कोणती जोडी? पहिली आणि शेवटची. 10 अधिक 98, 12 अधिक 96 अशा जोड्या बनवायच्या. तर मग त्या किती जोड्या येतील? 45 संख्या आहेत म्हणजे 22 जोड्या येतील त्या आणि एक संख्या उरेल. मग जर 22 जोड्या आल्या आणि मधली संख्या कोणती येईल? 54 येईल. मग 22 जोड्या 22 गुणिले 108 अधिक 54 24 30 म्हणजेच 2 अंकी समसंख्यांची बेरीज 2430 इतकी आहे. त्यामुळे 2 अंकी समसंख्यांची बेरीज एकतर लक्षात ठेवा किंवा ही ट्रिक वापरा.
10 ते 98 45 नंबर, प्रत्येक नंबरचा फर्स्ट आणि लास्ट नंबरच्या जोड्या जुळवा. ह्या जोड्या 22 होतील आणि त्यांची सम 108 येते आणि मधला नंबर जो आहे तो 54 येतो. म्हणजे 22 गुणिले 108 अधिक 54 2430 ही ट्रिक वापरा. सेकंदात तुम्हाला ह्याचं उत्तर मिळेल. 9 49 11 111 19 247 12 33 यांपैकी सहमूळ जोड्या किती आहेत? तर यामध्ये सहमूळ जोड्या किती आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. तर सहमूळ जोड्या म्हणजे या ठिकाणी 9 आणि 49 सहमूळ जोड्यांमध्ये या दोन नंबरमध्ये फक्त एक हा कॉमन फॅक्टर असतो, बाकीचे कॉमन फॅक्टर नसतात. तर 9 आणि 49, 9चे फॅक्टर 3 3 आहे, 49चे फॅक्टर 7 7 आहे. 7 7 जा 49 म्हणजे ही सहमूळ संख्या आहे. 11 111 ही सहमूळ संख्या नाहीये. 19 247 या ठिकाणी 19 247 ला 19 ने भाग जातो म्हणजे ही सहमूळ संख्या आहे. 12 33 ही देखील सहमूळ संख्या नाहीये, म्हणजे आपलं उत्तर आहे 3. 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 15 या संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या संख्येचा पाया. आता या ठिकाणी हा जो नंबर आहे 1 2 3 4 5 हा पाया आहे. आता 15 ही त्रिकोणी संख्या आहे. 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 5वी संख्या कोणती? 1 2 3 4 आणि 5 55. मग 55 या संख्येचा पाया काढायचा तर आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे तिचा पाया 10 आहे. 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 21 या संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या, या ठिकाणीच आपण बघूयात. ही 21 संख्या आहे. 21 संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी संख्या 1 2 3 4 5 6 7 91 येते. 91 संख्येचा नंबर काय आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे त्या संख्येचा पाया 13 झाला. आकृतीबंध पूर्ण करा. 10 15 26 35 50 डॅश डॅश 82 99 या ठिकाणी कोणता नंबर येतो? आता 10 आणि 15 याच्यामध्ये 5चा डिफरन्स आहे. 15 आणि 26 इथे 11चा डिफरन्स आहे. त्यानंतर या ठिकाणी 9चा डिफरन्स आहे. या ठिकाणी 15चा डिफरन्स आहे. त्यामुळे इथे 5 आणि 4 9 11 आणि 4 15 त्यामुळे पुढचा डिफरन्स जो आहे तो कितीचा असेल? 13चा असेल. म्हणजे 15 अधिक 13 63. 2 अंकी विषम संख्यांची बेरीज किती? जसं आपण समसंख्यांच्या बेरजेचं उदाहरण सोडवलं की समसंख्यांची बेरीज 2430 येते. तीच ट्रिक या ठिकाणी विषम संख्यांची बेरीज काढण्यासाठी वापरा. विषम संख्या 11 पासून सुरू होतात 99 पर्यंत जातात. विषम संख्या देखील 45 आहेत. इथे देखील आपण काय करायचं? विषम संख्यांच्या जोड्या बनवायच्या. 11 अधिक 99 13 अधिक 97 असं आणि ही बेरीज 110 येते. तर अशा प्रकारच्या 45 संख्या असल्यामुळे आपल्याला 22 जोड्या मिळतात आणि मधली संख्या 55 राहते. मग 110 गुणिले 22 अधिक 55 2475 ही आपली 2 अंकी विषम संख्यांची बेरीज येते. 2475 इज द आन्सर. लक्षात ठेवा. 2475 पाठ करून ठेवा किंवा ही ट्रिक लक्षात ठेवा. 8 25 25 6 12 101 9 39 17 187 यापैकी सहमूळ जोड्या किती? यापैकी 8 25 यामध्ये कोणताही कॉमन फॅक्टर नाहीये. त्यानंतर 25 26 यामध्ये देखील कॉमन फॅक्टर नाहीये. 12 101 यामध्ये देखील कॉमन फॅक्टर नाहीये. 9 39 यामध्ये कॉमन फॅक्टर 3 आहे. 17 187 यामध्ये कॉमन फॅक्टर 17 आहे. म्हणजे ह्या दोन सहमूळ संख्या नाहीये. 1 2 3 जोड्या ज्या आहेत त्या सहमूळ जोड्या आहेत. 3 इज द करेक्ट ऑप्शन. अशा प्रकारे संख्याशास्त्रावर अशा प्रकारचे प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात. अशा प्रकारचे ट्रिक्स वापरा आणि त्या पद्धतीने सेकंदात प्रश्न सोडवा की जेणेकरून तुमचे 20 पैकी 20 मार्क कन्फर्म होतील. यापैकी एखाद्या प्रश्नावर
तुम्हाला जर आणखी काही ट्रिक्स हव्या असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये त्या पद्धतीने मेन्शन करा. त्या पद्धतीचा व्हिडिओ मी पुन्हा एकदा तयार करेन. त्यानंतर पूर्ण गणिताच्या पेपरमध्ये तुम्हाला कोणते टॉपिक्स अभ्यासायचे आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. संख्या ज्ञानावरचे आता या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण शेअर केलेत त्या प्रकारचे प्रश्न संख्या ज्ञानावर विचारले जातात. त्यानंतर मूळ संख्या सहमूळ संख्यांवरचे जे प्रश्न आपण अभ्यासलेत त्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. क्षेत्रफळ, परिमिती, वर्तुळ, वर्गमूळ, शेकडेवारी, त्यानंतर वेग, वेळ, अंतर, विभाजक, शेकडेवारी, नफा तोटा, त्रिकोणी संख्या, वय, नाणी व नोटा, दर साल दर शेकडा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, ह्याच टॉपिक्सवर प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहेत. त्यामुळे एवढेच टॉपिक्स करा. एवढे टॉपिक्स केले तरी सुद्धा तुम्हाला गणिताच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 30 पैकी 30 मार्क्स मिळतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या टॉपिक्सवरचे जे काही महत्वाचे घटक आहेत त्याच्यावर काही ट्रिक्स मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तोपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही ट्रिक्स आपण अभ्यासल्यात त्यांचा अभ्यास करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.